हॅलो, नमस्कार आबा. हा, नमस्कार. आदिनाथ बाबत सध्या आमदार नारायणआबा पाटील यांनी 2 हं, दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. हं. नेमकं कारखाना लिलावात जाणार, कारखाना भाडेतत्वावरती जाणार की विक्री होणार हे अजूनही काय समजलेलं नाही. पण आता त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका त्यांनी भूमिका हं, मांडताना एक स्पष्ट केलंय, की म्हणजे लिलाव झाला किंवा विक्री जरी झाला, तरी सुद्धा हं, आम्ही तिथं काही कुणाला पाय ठेवू देणार नाही. हं. वेळप्रसंगी रक्त सांगण्याची वेळ आली, तरी बी आम्ही ते करणार असं एक त्यांनी म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता हं. ह्याच्यामध्ये जे काही आदिनाथ कारखान्याचं जे काही कोर्ट मॅटर चालू आहे लिलावाच्या संदर्भामध्ये, हां. त्याच्यामध्ये मी वारंवार आपल्याशी संवाद साधत असताना वेळोवेळी माझं मी हं, ह्याच्यामध्ये स्पष्ट केलंय, हं, की एक तर हा कारखाना हं, ज्या पद्धतीनं लिलाव प्रक्रियेमध्ये अडकलाय कोर्ट मॅटरमध्ये, हं, हं, त्याच्यामध्ये काहीतरी गेल्या तारखेमध्ये आदिनाथ कारखान्याचं संचालक मंडळ आणि ते कुठंतरी त्याच्यामध्ये हं, पार्टिसिपेट झालेलं दिसतंय. हं, हं, आणि ते होत असताना एक तर हं, हे फार उशिरा सुचलेलं शहाणपण असावं, हं, हं, की ज्या पद्धतीनं आदिनाथ कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस ज्यावेळेस पत्रकारमध्ये किंवा हं, मीडियामध्ये प्रसिद्ध झाली होती हं, हं, आणि त्याचं टाइम टेबल सगळं त्याच्यामध्ये दिलं होतं, हं, हं, की ह्या-ह्या तारखेला कारखान्याचा बयाना रक्कम भरली गेली पाहिजे, अशा-अशा पद्धतीनं लिलाव प्रक्रिया आहे. हं, आणि त्यावेळेस जी नोटीस जाहीर झाली होती वर्तमानपत्रामध्ये, हं, हं, वास्तविक पाहता त्यावेळेस या तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील हेही होते, चेअरमन पण ते स्वतःच आहेत. हं, हं, तरी देखील त्याला कुठेही त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मीडियामध्ये हं, हं, हे पाहिजे तर त्याच वेळेस हे वक्तव्य करायला पाहिजे होतं. म्हणजे हं, या आमदारांचा ज्या पद्धतीनं आता वल्गना केल्यात, हं, हं, की बाबा इथं पाय ठेवू देणार नाही वगैरे, वगैरे. हं, हं, त्याला कुठेतरी एक अ, आलं असतं, की बाबा आमदारांच्या काय म्हणतात त्याला आव्हानाला कोणीतरी हं, त्यावेळेस टेंडर भरलं गेलं नसतं. हां, हं, आणि आज जी परिस्थिती आदिनाथची जी ओढवलेली आहे, हां, ती कदाचित ओढवली नसती. हं, 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 परंतु ह्या सगळ्या प्रक्रिया होत असताना हं, आता हे लिलाव प्रक्रिया आणि त्या जे कोर्ट मॅटर चाललेलं आहे ते अंतिम टप्प्यात आहे. हं, हं, कालच तारीख झालेली आहे 3 तारखेला. हं, हं, आणि त्याच्यामध्ये आमच्या वकिलांनी चांगल्या पद्धतीचं आर्ग्युमेंट केलेलं आहे, हं, हं, की ही लिलाव प्रक्रिया कशी बेकायदेशीर आहे. हं, हं, की ज्या वेळेस आम्हाला आदिनाथ कारखाना हं, हा एम-एस-सी बँकेने भाडेतत्वावर 25 वर्षाच्या करारासाठी दिला होता. हं, हं, आणि त्याचे सगळे आम्हाला ज्या पद्धतीनं जे काही त्यांचे नियम अटी सगळे आम्ही पूर्तता करून आमची जी काही रक्कम ते देखील आम्ही भरली होती. हं, हं, स्टॅम्प ड्युटी देखील आम्ही भरलेली होती. हं, हं, आणि तो फक्त हस्तांतराचा विषय होता. हं, आणि त्यावेळेस ते हस्तांतर काही आपल्याला तर मी वेळोवेळी पाहिलंच, की कशा पद्धतीनं रोखलं गेलं. हं, हं, आणि म्हणून आजही आम्ही कोर्टामध्ये तेच सांगतोय, हं, हं, की वास्तविक पाहता एन-सी-डी-सी बँकेला अशा जे काही डिस्प्यूट आहे आदिनाथमध्ये आणि हं, त्याच्यामध्ये लिलाव प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीची बाजू आमच्या हं, काल लीगल ॲडवायझरने अतिशय चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे. कोर्टाने ते सगळं ऐकून घेतलेलं आहे. हं, हं, आणि आता मला वाटतं 12 हं, ऑगस्ट ही तारीख आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी दिलेली आहे. तोपर्यंत हा स्टे कंटिन्यू आहे हं, हं, आदिनाथवरचा. हं, आणि मग अशा पद्धतीनं काही कामगार पण त्यामध्ये आता पार्टिसिपेट झालेले आहेत. हं, आदिनाथ कारखान्याचं बोर्ड पार्टिसिपेट झालेलं आहे. हं, आणि हं, एकंदरीत हे कोर्ट मॅटर पाहिलं तर हं, तसं हं, आता क्रिटिकल अवस्थेत आहे. हं, आता कोर्ट काय निर्णय देतील तो पण हं, महत्त्वाचा आहे. परंतु ज्या पद्धतीनं आदिनाथ कारखाना हं, नारायण पाटील यांनी ज्या हं, पद्धतीनं सभासदांना आश्वासन दिलं होतं, हं, हं, की बाबा हा कारखाना मी ज्यावेळेस चेअरमन होईल त्यावेळेस सोन्याचा धूर काढील आणि कारखाना चालू करेल. हं, हं, अशा पद्धतीचे करमाळा तालुक्यामध्ये एक हं, वातावरण तयार केलं गेलं आणि सभासदांनी त्याच्यावर विश्वास ठेवून हं, कारखाना हा नारायण पाटलाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सभासदांनी निवडून दिला. हं, हं, वास्तविक पाहता हा एक सीझन गेल्या वर्षीचा गेला. हा सीझन पण मला नाही वाटत की हा चालू होईल. हं, 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 आणि तरी देखील नारायण पाटलांनी काल कुठेतरी क्लॅरिटी दिलेली नाही, की हं, बाबा हा कारखाना मी कशा पद्धतीनं चालवणार. हं, फक्त मी पाय ठेवून देणार नाही. हं, मी हं, त्याच्यामध्ये ऐसा करील, वैसा करील, असं कुठल्याही गोष्टी अशा चालत नसतात. हं, 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 हा काय कुठेतरी लोकशाहीला धरून हे जे मुद्दे आहेत, अजिबात मला त्या पद्धतीनं ह्यांच्या ज्या काय वल्गना आहेत त्या कुठेही कायदेशीर किंवा त्याला कुठेही बेस नाहीये. हं, हं, आणि अशा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं बोलण्यापेक्षा हं, हं, कृतीमध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. वास्तविक पाहता
जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं ह्यांनी सपोर्ट केला, ज्या पद्धतीनं सगळ्याशी बेईमानी केली, गद्दारी केली हं, आणि तरी देखील तुम्हाला आदिनाथ कारखाना हा चालवता आला नाही, त्याला पैसे उपलब्ध करून घेऊन घेता आले नाहीत हं, हं, किंवा स्वतःचा अपयश पूर्णपणे नारायण पाटील त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्याच्यात मला वाटतं ज्या पद्धतीनं हं, आदरणीय संजय मामा शिंदे आणि आम्ही ज्या पद्धतीनं कारखान्याच्या पॅनल उभा करत असताना सभासदांना आम्ही देखील आव्हान केलं होतं हं, हं, की कारखाना जर आमच्या नेतृत्वाखाली दिला तर संजय मामाच्या नेतृत्वाखाली आज अतिशय दुसरा सीझन हं, हं, आज आम्ही चांगल्या पद्धतीनं हं. बारामती अॅग्रो आणि संजय मामाच्या माध्यमातून या ठिकाणी केला असता. हं, हं. परंतु दुर्दैव आपल्या तालुक्याचं हं. एक चांगल्या नेतृत्वाला आपण त्या ठिकाणी हं. मुकलेलो आहे आणि तो कारखाना हं. ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या आदिनाथच्या झाल्या. हं. तरी देखील तुम्हाला सांगतो हं. ज्या पद्धतीनं नारायण पाटील आज बोलतायत हं. की मी इथं कुणालाही आदिनाथ कारखान्याला वेळप्रसंगी रक्त सांडू वगैरे मी मीडिया आणि पेपरच्या माध्यमातून आपले ऐकलेलं आहे. हं, हं, परंतु ह्याच्यापेक्षा त्यांनी हं. हा कारखाना चालू करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेत हं. आणि पुन्हा एकदा त्यांनी असे काही वक्तव्य केलेत की ह्याच्यामध्ये कोण आदर्श शक्ती त्यांनी पैसे मिळवू दिले नाहीत. हं. मग अशा पद्धतीनं तुम्ही त्याच वेळेस सभासदांना सुद्धा क्लिअर सांगायला पाहिजे होतं. हं, हं. सोन्याचा धूर काढू अशा पद्धतीनं मी कारखाना चालवील. हं. मग त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे होतं की बाबा मला सगळ्याचं सहकार्य लागेल, हं. मला ह्याचं हं. सहकार्य लागेल. हं. परंतु ज्या हं. पद्धतीनं तुम्ही सभासदांना फसवलं हं. आणि कुठंतरी आज तुमचा अपयश झाकण्यासाठी अदृश्य शक्तीचं नाव घ्यायचं हं. आणि त्यांनी पैसे मिळवू दिले नाहीत वगैरे अशा पद्धतीनं सांगणं हं. हे आज तर देखील हे पूर्णपणे चुकीचं आहे. हं. हं. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये काम करत असता, हं. लोकांचा तुमच्यावरती विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या वल्गना करून हं. कुठंतरी करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी, सभासदांसाठी हं. चुकीच्या पद्धतीची भूमिका नारायण पाटील आज ठिकाणी घेत आहेत. हं. ठीक आहे, त्यांच्या काही गोष्टी असू द्या, परंतु हं. आदिनाथ कारखाना हा हं. आज तरी या न्यायालयीन लढाईमध्ये हं. लढतोय आणि त्या पद्धतीनं हं. आता त्याला काय यश येते आपण 12 तारखेनंतर याच्यावरती चर्चा करू. आबा यामध्ये एक विषय असा आहे की बोत्रे पाटील यांचं टेंडर आहे असं कळतंय आणि त्यांना हं. विरोध होताना दिसतोय आणि इकडे बारामती अॅग्रो हे कोर्टात आहे. नेमकं मग बोत्रे पाटीलला कारखाना जाणार की बारामती अॅग्रोला? आता ह्याच्यामध्ये एकच आहे की आमची बाजू तशी भक्कम आहे हं. की ज्या पद्धतीनं आम्ही 2021-22ला सगळी प्रक्रिया पूर्ण करून हं. आम्ही कारखान्यामध्ये जे काही आम्हाला बँकेने ज्या ज्या कंडिशन घातले त्या सगळ्या कंडिशन आम्ही फुलफिल केलेले आहेत. हं. हं. फुलफिल करून देखील आम्हाला त्या ठिकाणी कारखाना आमच्या ताब्यामध्ये मिळाला नाही हं. हं. आणि तो का मिळाला नाही ह्याची कारणं तुम्हाला वेळोवेळी माहिती आहे. त्याला कोण आडवालं वगैरे वगैरे ठीक आहे. हं. पण ज्या हं. पद्धतीनं आम्हाला टर्मिनेट केलं गेलं, हं. आमचं टेंडर टर्मिनेट केलं गेलं, हं. कुठलीही आम्हाला कल्पना दिली नाही, हं. हं. कुठल्या पद्धतीची आम्हाला नोटीस नाही हं. आणि हं. आम्हाला टर्मिनेट केल्यानंतर ज्या पद्धतीनं कारखाना पुन्हा सभासदांच्या हातामध्ये गेला, हं. तेच मुळात आरबीआयच्या दृष्टीने किंवा त्याचे काही नॉर्म्स आहेत, हं. हं. त्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं आम्हाला त्याच्यामध्ये टर्मिनेट केलेलं आहे, आम्हाला बाजूला केलेलं आहे हं. हं. आणि त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये आहोत की हं. आमची बाजू कशी भक्कम आहे. हं. हं. आणि ही बाजू भक्कम असताना देखील आम्हाला हं. कुठंतरी राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप झाला गेला हं. हं. आणि हं. त्या राजकीय हस्तक्षेपामध्ये आम्ही तिथं पूर्णपणे त्याच्यामध्ये बाजूला आलो. हं. हं. मग आता ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बाजूला होत असताना आमचं एकच म्हणणं आहे, आज देखील हं. तुम्हाला सांगतो आमची पुरावे आमच्यापाशी मजबूत आहेत. शेवटी कोर्ट काय निर्णय देतील तर शेवटी मान्य करावा लागेल. हं. हं. परंतु आज तरी अशा परिस्थितीमध्ये आदिनाथ न्यायालयाच्या कचाट्यामध्ये अडकलेला आहे. हं. 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 नाही आता जी सभासदांची जी भावना आहे कारखाना परत सहकार्य राहायला पाहिजे. तर मग त्याला आता किती यश येईल? आता सभासदांना काय वाटतंय त्याच्यापेक्षा आता जी वास्तव परिस्थिती काय आहे, हं. हं. हे वास्तव आज अशी परिस्थिती आहे की कारखाना पूर्णपणे हा लिलाव प्रक्रियेची प्रक्रिया चालू केलेली आहे. हं. हं. एनसीडीसी बँकेचं 85 कोटी रुपये त्या ठिकाणी लोन आहे. हं. एमएससी बँकेचं 105 कोटी लोन आहे. हं. इतर बँका आणि कामगारांची देणी ही फार मोठ्या प्रमाणात जवळजवळ 250-300 कोटी रुपये हं. आज आदिनाथच्या या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत लोकांचे, बँकांचे वगैरे. हं. हं. आणि आज कारखान्याच्या लिलाव प्रक्रिया जर बघितली तर 120 किंवा 122 कोटीला हं. 450 ते 500 कोटीची प्रॉपर्टी जर आज बँक घेत असेल लिलाव प्रक्रियेमधून हं. आणि कोणतरी ओंकार शुगर बोत्रे पाटलाच्या नावाखाली एक तिसरी शक्ती, हं. मी तरी तुम्हाला वारंवार सांगितलं की ह्याच्यामध्ये राम शिंदे हे ह्याच्या मागचे पूर्णपणे त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये बोललं जातंय. आम्ही कर्जत सगळीकडे जामखेडमध्ये चर्चा आहे ती. रोहितदादाच्या मतदारसंघामध्ये असताना आम्हाला देखील त्यांचे कार्यकर्ते बोलतायत की आम्ही कारखाना घेतला, आमच्या साहेबांनी कारखाना घेतला. म्हणजे हं. ह्याच्यामध्ये पूर्णपणे राम शिंदे ह्याच्यामध्ये पाठीमागं आहेत. हं. हं. ह्याच्यामध्ये नाममात्र फक्त ओंकार शुगर आहे
हं, हं. आणि म्हणून आज नारायण पाटील कुठल्या बाबतीमध्ये वक्तव्य करतायत मला माहित नाहीये. हं. त्यांना देखील याच्या मागे कोण आहे सगळं माहिती आहे. हं, हं, कारण शेवटी हे डील होत असताना, हे प्रक्रिया पार पडत असताना, हं. हे वरच्या थरावरती काही गोष्टी विश्वासाने झालेल्या असतील. हं, मी याच्याही वेळी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. हं. मग हे उशिरा सुचलेलं शहाणपण असावं. हं, काहीतरी ह्यांचं बिनसलं असावं, काही झालं असेल, हं. आपल्याला पुढे येईलच. हं, परंतु आज तरी तुम्हाला सांगतो हा कारखाना हं. न्यायालयीन लढाईमध्ये आहे हं. आणि आमदारांनी, जबाबदार व्यक्तींनी, हं. मी रक्त सांडू वगैरे म्हणण्यापेक्षा हा हं. कारखाना हं. चालू करून सभासदांचा विश्वास संपादन करायला पाहिजे होता. हं. त्याचं काहीही झालेलं नाही. म्हणून ही आफे झाकण्यासाठी केलेली वक्तव्य असावीत असं माझ्यासारख्याला वाटतं. ओके. धन्यवाद. धन्यवाद.